श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 26. षष्ठम स्कंध. हे सारे दृश्य आणि उभयदूतांमधील संवाद ईश्वरी संकेताप्रमाणे अजामिळाने आसन्न मरण अवस्थेत ऐकला आणि त्याचे अंतःकरण पश्चातापाने परिष्कृत झाले. नाममहिमा त्याला कळाला. तेव्हापासून त्याने भजन आणि केवळ भजनच केले. भोजन हे नाम मात्र राहिले, नाम मात्र अखंड सुरू राहिले. भोजनात गुंतला तो भजनाला मुकतो, भजनात गुंतला त्याला भोजनात रस राहत नाही. जिभेच्या रसनेच्याच काय, पण कोणत्याही इंद्रिय सुखाच्या विषयात जोवर रस वाटतो तोवर भजन रसाची गोडी कळत नाही आणि नामाचे चिंतन वाढल्याशिवाय भजनात रस निर्माण होत नाही. अजामेळाचा उद्धार झाला. अजा म्हणजे माया, माया जी नसते ती म्हणून अजा. अजा म्हणजे ब्रह्म असाही अर्थ होतो. जो जन्मला नाही तो, अशा अजाची ब्रह्माची विग्रह ती माया, आणि हे न जाणता त्यात गुरफटतो तो अजामेळ, आणि हे जाणून जो नामरूप होतो तो ब्रह्मरूप होतो. श्रीमद आद्य शंकराचार्यांनीही म्हटले आहे, जीवो ब्रह्मैव नापरः. जीव हा अंशच आहे. देहाच्या माध्यमातून त्याला कर्मभोग देऊन मोकळाच होणे आहे. संसार करावाच लागतो, पण तो माझा माझा म्हणून करण्यापेक्षा देणे देत आहे असे समजून केला तर परमार्थाला अर्थ प्राप्त होईल, अन्यथा परमार्थही अर्थार्थी होऊन पुन्हा संसारच होतो. म्हणून भवसागरात पडले तरी रामनामासह पडा, नक्की तरुण जाल. प्राचीन बर्हीची कथा मागे येऊन गेली आहे. त्याच्या वंशात दक्ष नावाचा मुलगा झाला. या प्रजापती दक्षाने नारायणाची हंसगुह्यक नामक स्तोत्राने अर्चना केली. त्यानंतर त्याला हर्यश्च नावाचे 10,000 पुत्र झाले. त्याला परमहंस तत्वाचा स्पर्श झाला. नारदांनी त्यांची कूटप्रश्न विचारून परीक्षा घेतली. नंतर त्या सर्वांना संन्यास दीक्षा दिली. पुन्हा पुन्हा असे झाल्यावर प्रजा निर्माण होणेच थांबले. म्हणून दक्षाने नारदांना शाप दिला की तुम्ही एका जागी स्थिर राहू शकणार नाही. नारदांनी दक्षाला 60 कन्या होतील असा वर दिला व आता कुणालाच संन्यास देता येणार नाही असे दक्षाचे शांतवन केले. त्यातील अदितीला 12 अपत्ये झाली. त्यापैकी एक त्वष्ठा, याच्या पुत्राचे नाव होते विश्वरूप. विश्व म्हणजे जग, विश्वरूप म्हणजे विष्णूचे जगतरूप. जगातील प्रत्येक पदार्थाला जो विष्णुरूपाने पाहतो तोच वैष्णव आहे. इथे सकाम आणि निष्काम उपासनेचे महत्त्व विशद करण्यासाठी वृत्रासुर कथा आली आहे. इंद्रसभेत एकदा बृहस्पतींचा अपमान झाला. सत्ता संपत्तीने उदंडता येते, गुरूंचा अपमान केला तर दारिद्र्य येते. बृहस्पतीच्या अपमानामुळे बृहस्पती इंद्रलोक सोडून निघून गेले. दैत्यांना संधी मिळाली. देवदैत्यांचे युद्ध तर अखंड चालतच असते. देवलोकात विश्वरूपाकडून काही आगळीक घडली व इंद्राने त्यांचे शिर धडा वेगळे केले. त्वष्ठाला राग आला. त्याने इंद्राचा नाश करणारा पुत्र भावा म्हणून यज्ञ केला आणि वृत्रासुराचा जन्म झाला व इंद्राशी लढताना गतप्राण झाला. वृत्रासुर जन्मासाठी ज्या मंत्राचा जप केला त्याच्या उच्चारणात उदात्त अनुदात्त स्वरांचा क्रम चुकला. इंद्र शत्रू विवर्धस्व म्हणताना इंद्र उदात्त स्वराने व शत्रू अनुदात्त स्वराने म्हटले, त्यामुळे अर्थाचा अनर्थ झाला. वेदमंत्रात हेच रहस्य आहे, म्हणून ते सर्वतोमुखी असू नये असा प्रघात पडला.